घरच्या पोरी श्रीमंताच्या घरी लग्न करून पाठवायच्या। नंतर तिथलं सगळं लुबाडून घ्यायचं। भाऊ, तुमच्या या नातीचे खरे गुण मुजुमदारांना कळले आणि म्हणूनच तिला तिथून हाकलून दिलं नसेल कशावरून। म्हणूनच तुमच्या नातीनं मुजुमदारांना असा त्रास दिला। ओ बादसाहेब, ओ काय पण काय बोलायला लागलाय? काय तोंड दिले म्हणून काय पण बडबडायचं? माझ्या बहिणीबद्दल काय ऐकून घेणार नाही आताच सांगतोय। तुला काय करू शकतो माहितीये का? तुला तुला पण ना टाकीन झटक्यात। साहेब, यांना कशाला आत टाकताय तुम्ही? आत टाकायचंच असेल ना तर या वंशना आत टाका। इथं घरात खायचे वांदेत आमचे, नुसतं आपलं बडा घर पोकळवासा अशी गत आहे आमची। वंश दागिने देऊन टाका त्यांना एकदाच। आपण आपल्या पैशाला करूया तर आत्ता देऊन टाका वंश। तुम्हाला दिसतंय तुमच्या हवरटपणामुळे सगळ्यांना किती त्रास व्हायला लागलाय ते। अहो साहेब, सगळं घर उचकून झालंय, आता काही सापडलंय का? आता तरी थांबवा। भाऊराव, सगळं घर नाही शोधून झालं अजून। एक राहिलंय, देवघर। चला रे देवघर साहेब देवघर। काय ग, आता इथे काय करायला आली होतीस? सांगितलं होतं ना शांत बसायचं, कुठे काही बोलायचं नाही, तरी गेलीस ना? तुला माहितीये ना, तुला आणि तुझ्या पोरीला संपवायला ना मला 1 मिनिट तुला लागणार नाहीये, माहितीये ना? इथनं खाली तुला फेकलं ना तर तू आणि तुझ्या पोटात वाढणारी व्याध कायमची संपून जाईल, माहितीये ना? फेकू 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 का बोल? नाही नको 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 नाही नको 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 ना, नको ना, नको ना। काळजी करू नकोस, अशी नाही मरू देणार तुला मी आज। आज मी खुश आहे, त्या पोरीपासून माझ्या धैर्याची सुटका होणार आहे आता कायमची। त्याच्या आधी जर का तू तुझं तोंड उचकाटलंस ना कुठे तर तुला माहितीये मी काय करेन। देवा, हे काय होतंय रे सगळं? आईने खरंच मला इथून खाली ढकललं असतं तर आजोबा आता तूच काहीतरी करते, वाचव मला या सगळ्यातनं। एकीकडे ती सावी एवढ्या मोठ्या संकटात सापडली आणि दुसरीकडे मी तिची काहीच मदत करू शकत नाही।
हो ऐका की अहो साहेब अहो अहो देवघर होते अहो साहेब साहेब. लवकर तरी भाऊ सोडा. मला माझं काम करू द्या. अहो तुम्ही देवघर पण सोडणार झाले ती साहेब नका असं अरे अरे, त्या माणूस की आहे का चेक करा इकडं. अहो एवढं नुकसान का करायला लागलाय तुम्ही साहेब अहो काय करताय अहो, साहेब. तुम्ही? काय नुकसान नाही पुरावा पाहिजे ऐका ना. तरी अहो अख्खं घर शोधलं ना तुम्ही काय सापडलं तुम्हाला निदान देवघर तरी सोडा अहो देवघरात काय मिळणार आहे तुम्हाला विश्वास ठेवा आमच्यावर प्लीज मॅडम ड्युटीचा पहिला दिवस नाही माझा. निर्दोष माणसं प्रार्थना करायला आणि गुन्हेगार माणसं स्वतःला वाचवायला इथंच येतात. आम्हाला आमची ड्युटी करू द्या. गेली चेक करा सगळं. साहेब अहो प्लीज असं काय करू नका हो अहो. ऐका की तुम्ही चुकीचं सोडा की करताय, साहेब. साहेब अहो, please. अहो जरा साहेब अहो ऐकत राहो अहो काय करताय तुम्ही प्लीज असं नका करू अहो सर काय करताय झाली तुमची ड्युटी करून झालं तुमचं समाधान अहो मगच पासून सांगतोय आम्ही की काय नाहीये म्हणून काही नसेल तर कसं काय मिळणार आहे तुम्हाला ऐका की अहो प्लीज अरे बापरे असं कसं होईल काहीतरी सापडायलाच पाहिजे. आम्ही मॅडम तर म्हणालेल्या की इथंच सगळं सापडेल म्हणून. बस साहेब बस झालं तपासून मिळालं का काही नाही ना. अहो बस की आमच्यासारख्या सज्जन प्रामाणिक माणसाची करायची तेवढी मानहानी करून झाली आता बस. या तुम्ही निघा. अहो साहेब तुम्हाला सांगत होतो तुम्हाला काही सापडणार नाही म्हणून. ही कोणची पद्धत आहे किती नुकसान करून ठेवलं तुम्ही. असं कुठे तपासणी करत असतात होय? साहेब साहेब हे बघा साहेब काय सापडलंय. सावी नाईक काय आहे हे? पुरावा पाहिजे होता ना तुम्हाला. घ्या. तुम्ही किती खोटं पांघरला ना तर ते फाडून खरं काय ते आम्ही बाहेर काढणारच.